नमस्कार, सी 24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हस्तगाव येथे 5 ठिकाणी सशस्त्र दरोडा, दरोडेखोरांच्या मारहाणीत एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी। पाणी वाटपावरून येवले आखाडा येथे 2 स्थानिक नेत्यांच्या जिरवाजिरवीच्या राजकारणात नागरिकांचे हाल। सांगली पोलिसांचे व्यवहार आता कॅशलेस, दंडाच्या पावत्या देणार पॉस मशीनवर। आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तृतीयपंथी सरसावले, 2 मेला 1 दिवसाचे करणार अन्नत्याग आंदोलन। विविधतेने नटलेल्या आपल्या या आंबेगाव तालुक्यात आधुनिकतेची एक नवीन भर पडली आहे। ती म्हणजे महाराष्ट्रातील लक्ष्मी उद्योग समूहाचे एकमेव पहिले ग्रामीण भागातील ब्रँडेड कपड्यांचं शोरूम म्हणजेच सिलाई सिल्वर लीफ। आता आपल्या मंचरमध्ये लग्नाचा बस्ता असो व सणासुदीची खरेदी, आता ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी कुठे लांब जाण्याची गरजच नाही। सर्व काही उपलब्ध आहे आपल्या मंचरमध्ये आणि तेही अगदी परवडणाऱ्या दरात। सिलाई सिल्वर लीफच्या शुभारंभानिमित्त खास आपणा सर्वांसाठी घेऊन येत आहोत न भूतो न भविष्यती अशी महिला वर्गांसाठी धमाकेदार ऑफर। आता फक्त 151 रुपयामध्ये 2 साड्या। हो, फक्त 151 मध्ये घेऊन जा 2 साड्या आणि त्याही ब्लाउज पीस सहित। त्याचबरोबर इतर कपड्यांच्या खरेदीवर एकावर 2 फ्री आणि 2 खरेदीवर तब्बल 5 कपडे फ्री। तेव्हा मग त्वरा करा, आजच आपल्या सिलाई सिल्वर लीफला भेट द्या आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या। लग्नाचा सुवर्ण बस्ता, साड्या, घागरा, ड्रेसेस, जोधपुरी, शेरवानी, सूट, सलवार कुर्ता, जीन्स, टी शर्ट्स आणि शर्ट्स अशा सर्व ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी खास आपल्या सर्वांसाठी तत्पर आणि विनम्र असे ग्रामीण भागातील मंचरमधील पहिले दालन म्हणजेच सिलाई सिल्वर लीफ। एकदा अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या। आमचा पत्ता सिलाई सिल्वर लीफ, मुक्काम पोस्ट मंचर, एसटी स्टँडच्या पूर्वेला, पुणे नाशिक हायवे लगत। सिलाई सिल्वर लीफ। World of Bridal. Salai World, the kingdom of wedding. बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात सविस्तर वृत्त। शिर्डीजवळील हस्तगाव येथे 5 ठिकाणी सशस्त्र दरोडा पडलाय। दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झालाय तर 6 जण जखमी झालेत। जखमींवर शिर्डीच्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। राहाता तालुक्यातील हस्तगाव येथील नळे आणि खिलारी वस्तीवर दरोडेखोरांनी पहाटेच्या सुमारास धुमाकूळ घालत लाखोंचा ऐवज लुटलाय। पहाटे 3 ते 4 वाजेदरम्यान राहाता तालुक्यातील हस्तगाव येथील नळे वस्तीवर आलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी 5 घरांवर हल्ला करत घराबाहेर झोपलेल्या महिलांचे दागिने ओरबाडले आणि घरातील ऐवज लुटलाय। दरोडेखोरांचा प्रतिकार करणाऱ्यांना त्यांनी बेदम मारहाण केली आहे। या मारहाणीत देवबाई शिवाजी खिलारी या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झालाय तर 6 जण मारहाणीत जखमी झाले असून मारुती नळे, नंदाबाई नळे आणि सोनाली नळे हे 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत दरोडेखोरांचा तपास सुरू केलाय। फॉरेन्सिक लॅब श्वान पथकाच्या मदतीने दरोडेखोरांचा शोध घेतला जातोय। राहाता पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हस्तगाव या गावच्या शिवारात खिलारी वस्ती आणि नळे वस्ती म्हणून 2 वस्त्या आहेत। आयसोलेटेड ठिकाण आहेत। त्या ठिकाणी काल रात्री साधारण 3 ते 4च्या दरम्यान काही चोरट्यांनी या ठिकाणी चोरी करण्याचा आणि चोरी करत असताना लोकांना मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामध्ये एक वयस्कर महिला देवबाई खिलारी यांचा त्या ठिकाणी वयवर्ष 65 होतं त्यांचा, त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। आणि तसंच दुसऱ्या ठिकाणी त्यांनी एकूण 3 ठिकाणी असे प्रयत्न केले, त्यापैकी दुसऱ्या ठिकाणी काही मोबाईल त्यांनी चोरून नेलेले आहेत।
त्या 4 लोकांना लाकडी दांडक्याने मारहाण करून आणि काहीतरी धारदार हत्याराने मारहाण करून त्यांना जखमी केलेलं आहे. त्यांची तब्येत आता स्थिर आहे, परंतु या ठिकाणी आम्ही अतिशय गांभीर्यानं ही घटना घेतलेली आहे आणि वेगवेगळ्या टीम या ठिकाणी आम्ही फॉर्म केलेले आहेत आणि तपासाच्या दृष्टीनं सगळे प्रयत्न करून लवकरात लवकर हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. आता काही आम्हाला निश्चितपणे काही आम्ही थोडंसं झिरो डाऊन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आता आणखी तपास अगदीच प्राथमिक टप्प्यात असल्यामुळे मी बाकी डिटेल्स आपणाला सांगू शकत नाही. पण सगळे प्रयत्न केले जातील आणि हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी जरूर ते सर्वतोपरी सगळ्या गोष्टी फॉलो केल्या जातील. चर्चा नाही झालेली, पण मी सर्व ग्रामस्थांना आश्वासित केलेलं आहे की आम्ही आमचे सगळे प्रयत्न करू. या ठिकाणी आम्ही फॉरेन्सिक एक्सपर्ट्सची टीम बोलवलेली आहे, डॉग युनिट बोलवलेलं आहे, फिंगरप्रिंट बोलवलेले आहे, सायबरची पूर्ण टीम या ठिकाणी आम्ही कामाला लावलेली आहे आणि हे सगळे प्रयत्न करून निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी काहीतरी लीड मिळेल आणि यश मिळेल असं आम्हाला वाटतं. विखे पाटलांनी ही घटनास्थळी भेट देत जनतेच्या सुरक्षेविषयी सरकार गंभीर नसल्याने राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचं म्हटलंय. ही आस्तगावची घटना तरी अतिशय दुर्दैवी होते. म्हणजे निरपराध त्या महिलेचा या ठिकाणी प्राण गमावा लागला. पण तशी पहिलीच घटना होती या भागामध्ये. निश्चितच याचं एक मोठी दहशत आहे लोकांमध्ये. आता पोलीस यंत्रणेवर मोठं आव्हान आहे की या सगळ्या आरोपींचा शोध लावणं. संगमनेर किंवा अशा घटना कौटुंबिक कारणास्तव झाल्यात, कारण शेवटी तिथे मला वाटत नाही की प्रशासनाला काही आपल्याला दोष देता येईल. पण आता प्रशासनापुढे आव्हान आहे की लोकांच्या मध्ये जो एक प्रकारची दहशत निर्माण झालेली आहे त्यातून त्यांना आश्वासित कसं करता येईल ते मोठं आव्हान आहे. आरोपी ताबडतोब पकडले गेले पाहिजे आणि लोकांच्या मध्ये जी भीती निर्माण झालेली आहे ती कशा पद्धतीने मग ग्रामरक्षक दल वगैरे अशा काही स्थापना करून गाव पातळीवर तशा आता लोकांना काही दिवस त्या पद्धतीची भूमिका करावी लागेल असं वाटतं. राज्यभरात जे गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय, काय वाटतं याला सरकारची धोरणं जबाबदार आहे की पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता? नाही, शेवटी नागपूरची जी कालची घटना घडली 2 दिवसापूर्वीची, आमदार निवासामध्येच एका अल्पवयीन मुलावर बलात्कार होतोय. मला असं वाटतं आणि मी आज माहिती घेतली की तिथला जो कक्ष अधिकारी होता कोण त्या सांभाळणार ते फक्त बदली केली. दुर्दैवानं गुन्हेगारांना जे आज राज्यामध्ये संरक्षण मिळतं, राजकीय संरक्षण पाठबळ मिळतं, त्याचा एक तो परिणाम आहेच आहे की गुन्हेगारीकरण मोठ्या प्रमाणात आता वाढलं आहे. ते त्याचा प्रस्ताव वाढत चाललेला आहे. कारण त्यांना जर मी राजश्रय द्यायला लागल्यानंतर वेगळं काय होणार आहे. परंतु मला वाटतं प्रत्येक घटना त्याच्याशी जोडून चालणार नाही. दरम्यान या घटनेमुळे गावकरी दहशतीच्या सावटाखाली आले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने संतप्त गावकऱ्यांनी लगेच गाव बंदची हाक देत गावातील मारुती मंदिराच्या समोर निषेध सभा घेऊन दरोडेखोरांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी केली आहे. आता पोलीस किती तत्परतेने दरोडेखोरांना जेरबंद करतायत हे पाहणे महत्त्वाचे आहे. नळ्याच्या वस्ती होती, रात्री घटना घडली. 3:15 मला एक फोन आला. नंतर मी गेलो तिथं, तर चोरांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले होते. एक त्या मुलीच्या पाठीमागे 18-20 टाके पडले होते. तर मी त्यांना सुपरला घेऊन गेलो. मग तिथं त्यांची एक परिस्थिती थोडी गंभीर आहे, बाकी नॉर्मल 4 जणांची. हरीश दिमोटेसह योगेश डोके, SC24 तास शिर्डी. राहुरी शहरात पाण्याचा पुरवठा अनियमितपणे आणि कमी दाबाने होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी पाणी पुरवठा विभागाला सक्त सूचना केल्यात. तसेच शनिवारी बंद असलेला पाणी पुरवठा जूनपर्यंत सुरू राहणार आहे. राहुरी शहरात पिण्याचे पाणी अनियमितपणे आणि कमी दाबाने काही प्रभागात होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे येत असल्याने शहरातील सर्वच प्रभागात सुरळीत आणि उच्च दाबाने पाणी पुरवठा व्हावा, नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये याकरिता नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी पाणी पुरवठा विभागाला सक्त सूचना करत शहरातील कोणताही प्रभाग पाण्यावाचून वंचित राहू नये, निर्जळीची समस्या उद्भवू नये याकरिता तनपुरे यांनी स्वतः यात लक्ष घालत पदाधिकाऱ्यांसह प्रभागनिहाय पाहणी दौरा सुरू करून पत्रकार परिषदेत पाणी पुरवठा या विषयावर संवाद साधत भूमिका विशद केली आहे.
यावेळी पाणी पुरवठा विभागात अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक करत विभाग प्रमुख काका अढागळे यांना अतिरिक्त म्हणून सुनील कुमावत यांची पाणी पुरवठा विभागात सहाय्यक विभाग प्रमुख म्हणून पदभार देत शहरवासियांना पाण्याच्या समस्येपासून सुटकारा देण्यासाठी कंबर कसून सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पाणी पुरवठ्याकडे अधिक लक्ष देण्याचे सुचवले। यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करत उन्हाळ्याच्या दिवसात पाणी टंचाई भासू नये याकरिता शनिवार या दिवशी बंद असलेला पाणी पुरवठा सुरू राहणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय जाहीर करत शहरात अंशतः पाणी पुरवठा होईल आणि येथून पुढे आठवडाभर शहरवासियांना नियमित आणि उच्च दाबाने पाणी देणार असल्याचे सांगण्यात आले। हा निर्णय 15 जूनपर्यंत लागू राहणार आहे। त्यावेळी पाणी पुरवठा लक्षात घेऊन शनिवारी पाणी बंद ठेवायचे की नाही हे पुन्हा जाहीर करण्यात येईल। राहुरी शहरामध्ये काही ठराविक भागामध्ये गेल्या काही दिवसापासून पाणी अनियमित येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आमच्या सर्वांच्या कानावर त्या ठिकाणी आल्या आणि त्या संदर्भात काल आपण तातडीनं एक बैठक पाणी पुरवठा विभागाची नगरसेवकांची बोलावली आणि त्यामध्ये या सर्व विषयावरती सखोल चर्चा झाली। जे काही विषय आहेत तर त्या अनुषंगानं आपण पाणी पुरवठा विभागाला अतिरिक्त माणसांची त्या ठिकाणी कुमक देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर उन्हाळ्याचे दिवस असल्याकारणानं धरणातली पाण्याची पातळी खाली गेलेली आहे आणि नागरिकांचं पिण्याच्या पाण्याच्या मागणीत देखील वाढ झालेली आहे। हे सर्व लक्षात घेता शनिवारचा पाणी पुरवठा आपण उन्हाळा संपुस्तोपर्यंत साधारणपणे 15 जूनपर्यंत शनिवारी देखील पाणी देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे की जेणेकरून बऱ्याचदा शुक्रवार शनिवार रविवार असे 3 दिवस काही भागाला त्यामुळे डिस्टर्बन्सेस येतो। नॉर्मल परिस्थितीमध्ये एवढा विषय नव्हता, परंतु जसजसा उन्हाळा लागलेला आहे तसतसं पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपण शनिवारचा देखील पाणी पुरवठा उन्हाळा संपुस्तोपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। त्याचबरोबर माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की पाण्याचं सर्व भागाला पाणी देताना पाणी पुरवठा विभागाची सध्या भरपूर त्या ठिकाणी कसरत चालू आहे। आपण पाणी पुरवठा विभागाचे जे आहेत काकासाहेब अढागळे त्यांना अजून जोड म्हणून सुनील कुमावत यांना देखील काम बघण्यास सांगितलेलं आहे। त्यांना कार्यालयीन कामकाजाकरता इतर मनुष्यबळ वाढून दिलेलं आहे की जेणेकरून त्यांना दोघांना फील्डवरती तक्रारी सॉल्व्ह करण्याकरता जास्त वेळ मिळावा। सर्वतोपरी उपाय नागरिकांना कमीत कमी तक्रारी याव्यात, चांगला पाणी पुरवठा करावा म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी आणि पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी आमच्या परीने शक्य होईल तेवढं दिवसरात्र मेहनत घेऊन पाणी पुरवठा कसा सुरळीत राहील हे मोठं आव्हानात्मक चित्र असून देखील आपण आपल्या परीने सर्व प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत। माझी या निमित्तानं सर्व शहरातल्या नागरिकांना विनंती आहे की आपण पाण्याचा वापर हा काटकसरीने जपून करावा। काही भागामध्ये असंही आढळून आलेलं आहे की नळांना तोट्या नसतील किंवा रस्त्यावरती सडे मारण्याचे प्रकार असतील। कृपया माझी नागरिकांना विनंती आहे की या उन्हाळ्याच्या दिवसात तरी आपण पाणी खूप जपून त्या ठिकाणी काटकसरीने वापरलं पाहिजे। लोकांवर कारवाई करण्यामध्ये आम्हालाही कुठला आनंद होत नाही, परंतु माझं ही सर्वांना आव्हान आहे की आपण रस्त्यावरती सडे मारणे, नळाला पाण्याच्या तोट्या न बसवणे असे प्रकार कृपया थांबावेत। जर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी यापुढं कारवाई असे प्रकार आढळून आल्यास कारवाई त्या ठिकाणी होईल। त्याचबरोबर जे अनधिकृत कनेक्शन त्या ठिकाणी आहेत, इलिगल कनेक्शन, चोरून काही कनेक्शन घेतलेले असतील त्याचा देखील आम्ही काल आदेश देण्यात आलेला आहे की अशा कनेक्शनवरती मात्र गंभीर स्वरूपाची कारवाई त्या ठिकाणी होणार आहे। पण कुणाचे अनधिकृत कनेक्शन असतील तर कृपया माझी विनंती आहे की रितसर कनेक्शन त्या ठिकाणी आपण घ्यावं। ज्या मेन लाईनला कनेक्शन असतील किंवा अनधिकृत कनेक्शन असतील अशावरती आम्ही जर पाहणी करायला निघालो तर मोठी कारवाई त्या ठिकाणी मग कुणाचीही त्या ठिकाणी गय केली जाणार नाही। सर्वसामान्य प्रत्येक शहरातल्या नागरिकाला चांगल्या योग्य दाबाने पाणी पुरवठा मिळावा याकरता आम्हा सर्वांचे अतोनात प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहेत। उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपण हे सहकार्य करावं ही आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। आंबेगाव तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे कांदा पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणलंय। त्यामुळे कांदा खरेदी केंद्र सुरू करावीत अशी मागणी शेतकरी वर्ग करतोय। आंबेगाव तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे कांदा पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली असून बाजारभाव नसल्याने कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय।
साठवणी योग्य माल, भरघोस उत्पादन यामुळे तालुक्यातील शेतकरी कांदा पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. मात्र चालू वर्षी वाढलेली उष्णता तर कांदा पिकावर झालेला किडीचा आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याचे शेतकरी सांगतात. मायबाप सरकारने कांद्याला हमीभाव जाहीर करावा आणि डाळ खरेदी केंद्रांच्या धर्तीवर कांदा खरेदी केंद्र सुरू करावीत अशी मागणी शेतकरी वर्ग करतोय. दिनेश बानखेले, C24 तास, मंचर. पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या सर्व कार्यालयांवर CBIने छापे मारून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. संस्थापक नवले यांच्या बँक खाती आणि लॉकर्सचीही तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते. पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या सर्व कार्यालयावरती CBIने छापे मारून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. पुण्यातील सिंहगड रस्ता, हडपसर, पुणे मुंबई रस्ता आदी ठिकाणी असलेल्या कार्यालयामध्ये छापे टाकण्यात आलेत. सिंहगड इन्स्टिट्यूट आणि संस्थापक मारुती नवले यांच्या विरुद्ध सेंट्रल बँकेकडनं घेतलेले 75 कोटी रुपये बेकायदेशीरपणे अन्यत्र वर्ग करून फसवणूक केल्याप्रकरणी CBIनं गुन्हा दाखल केला होता. CBIच्या पथकानं छापा मारून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. नवले यांच्या बँक खाती आणि लॉकर्सचीही तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अमोल उदमले सह हर्षल कोटावदे, C24 तास, पुणे. बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथे पाणी वाटपाच्या कारणावरून 2 नेत्यांमध्ये वाद निर्माण होऊन पाणी वाटपाचे श्रेय कोणाला द्यायचे याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन हा वाद आता चव्हाट्यावर आलाय. राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथे गेल्या 18 वर्षांपासून बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या विहिरीचे पाणी उन्हाळ्यातील 3-4 महिने येवले आखाडा येथील नागरिकांना पाईपलाईन करून पुरवले जाते. 2 दिवसांपूर्वी सदर पाईपलाईन नगरसेवक शहाजी ठाकूर यांनी कट करून पाईपला बूस लावल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. याबाबत नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि राजकारणासाठी असे कपटी उद्योग करू नये, विनाकारण नागरिकांना वेठीस धरण्याचे काम कोणी करत असेल तर त्याची गय करणार नाही असा दम भरलाय. एक तर उन्हाळ्याची तीव्र परिस्थिती आहे. नगरपालिकेमध्ये आम्ही पाणी पुरवठा सुरळीत करता करता दिवस रात्र त्या कामी कुठं पाणी कमी पडलं त्या कामी वेळ देण्याचा प्रयत्न असताना येवल्या आखाड्यावरती एका पाईपलाईनद्वारे गावाला पाणी पुरवठा 2 पाईपलाईनद्वारे होतो आणि केवळ राजकीय श्रेयवादाकरता कुणाच्या तरी वैयक्तिक वादामधून इथं एक पाईपलाईन त्या ठिकाणी पाईप चोरीला गेलेला आहे. आणि अशा उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये मात्र आपण पाणी देण्याकरता धडपड केली पाहिजे, तर इथं पाणी तोडण्याकरता त्या ठिकाणी राजकारणातून धडपड होताना दिसते. अत्यंत खरं केविलवाणा विषय आहे या ठिकाणी. म्हणजे अशा वेळीच खरं उलटं पाणी जास्त देण्याकरता आमची धडपड चालू आहे आणि इथं मात्र पाणी तोडण्याकरता धडपड या ठिकाणी चालू असताना इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण या ठिकाणी जर होत असेल तर मला या ठिकाणी खरं लाज वाटते. अशा ठिकाणी खरं विषय घ्यायला खरं माझी अपेक्षा आहे की लवकरात लवकर ही पण पाईपलाईन जर झाली नाही तर निश्चितपणे पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करावे लागतील. ही पाईपलाईन पर्यायी खरं व्यवस्था म्हणून या गावाकरता उपलब्ध आहे. मध्यंतरी जेव्हा DP जळाली होती तेव्हा या पाईपलाईनद्वारेच गावाने अख्ख्या येवल्या आखाड्याला खरं त्या ठिकाणी पाणी पुरवठा झाला होता. आणि वैयक्तिक वादातून किंवा राजकारणाचे श्रेयवादातून जर अशी पाईपलाईन तुटली जात असेल तर निश्चितपणे खेदाची बाब आहे. या गावाचं राजकारण आता कुठल्या लेवलला चाललं आहे ह्याचं खरं आपल्या सर्वांनाच विचार करावा लागेल. तेव्हा माझी अपेक्षा आहे की हा पाईप ज्यांनी कोणी तोडला असेल त्यांनी जर लवकर बसवून दिला नाही तर निश्चितपणे पालिकेला यामध्ये गुन्हे दाखल करावे लागतील. याबाबत विरोधी पक्षातील नगरसेवक शहाजी ठाकूर यांनी सांगितलं की सदर पाईपलाईन ही मी स्वखर्चाने केली आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये म्हणून मी माझ्या घराजवळ स्वखर्चाने बोर घेऊन ते पाणी नागरिकांना पुरवित आहे. सदर पाईपलाईन कट करण्यात माझा कोणताही कपटी उद्देश नाही.
सदर विषय हा आमचा स्थानिक लोकांमधील खाजगी विषय आहे. नगराध्यक्षांनी आमच्या खाजगी विषयात लक्ष घालण्यापेक्षा नगर परिषदकडून नागरिकांना पुरेसे आणि स्वच्छ पाणी कसे देता येईल याकडे लक्ष द्यावे. 15 साली स्वखर्चातून माननीय आमदार शिवाजीराव कडले साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करून लोकांसाठी पिण्याची योजना दिली होती. ही योजना पूर्णपणे मी गोरगरीब लोकांसाठी केली होती. त्या योजनेचा लाभ निश्चित लोकांना झालेला होता. कारण नगरपालिकेचं पाणी आजपर्यंतही आमच्याकडे येत नाही. पाईपलाईन केलेली असूनही, नगरपालिकेची पाईपलाईन असूनही या ठिकाणी पिण्याचं पाण्याचा कुठलाही पर्याय नसल्या कारणाने मी ही योजना खरोखर लोकांसाठी केली होती. पण त्यामध्ये काही विरोधक, ज्याला मी विरोध न जुमानता समजता त्याला मी पाणी दिलं होतं, पण ते आमच्याच काही लोकांवर, गरीब लोकांवर दादागिरीचं काम करतात. ते दादागिरीचं काम केल्यामुळेच हे प्रश्न उद्भवला होता. आणि हा प्रश्न उद्भवला असता याच्यामध्ये पूर्णपणे राजकारण घुसलेलं आहे. ही योजना पूर्णपणे मी स्वतः केली असून याच्यात नगरपालिकेचा कुठलाही संबंध नाही. ही योजना आज जरी मी माझ्यावर खोटे आरोप केलेले आहेत की मी पाईप कट केले, अमुक केले, पाईप कुठल्याही प्रकारचं पाईप कट नसून मी पूर्णपणे नगरपालिकेला पाणी येत नसल्या कारणानं पूर्णपणे गावाचा कुठलाही पुरवठा आज बंद नाही. माझ्या बोरवेलचं पाणी लोकांना आजपर्यंत चालूच आहे आणि यापुढेही मी अशीच सेवा लोकांसाठी करणार आहे. यामध्ये मला जास्त काही बोलायचं नाही, कारण याच्यामध्ये राजकारण आलेलं आहे. यावेळी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी, शहाजी ठाकूर, दशरथ पोपळघट, राजेंद्र जाधव, विलास तनपुरे, बालू शेटे, बाबासाहेब येवले, बाळासाहेब जाधव, आबासाहेब वने, मच्छिंद्र शेटे आदी उपस्थित होते. मात्र येवले आखाडा येथे स्थानिक 2 नेत्यांच्या जिरवाजिरवीच्या राजकारणात नागरिकांचे हाल होऊ नये अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होतीये. आज माननीय प्राजक्ता तनपुरे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व नगरसेवक अतिशय तातडीने येवल्या कड्यावर पिण्याच्या पाण्यासंदर्भात आले. खरं तर त्यांना माहिती देणारे चुकीचे होते. कारण प्रत्यक्ष फक्त एका व्यक्तीच्या चुकीच्या वागण्यामुळं आणि त्यांनी चुकीची माहिती दिल्यामुळं हा सर्व प्रकार घडला. खरं तर ही योजना कोणाची, काय कोणाची, पण ज्यांनी केली त्यांनी एका चांगल्या उद्देशाने केली की गावाला पाणी मिळावं, सगळ्यांना पाणी मिळावं. पण राजकारणाच्या विकृतपणाला काही लोक राजकारणाचा विकृतपणा करतात आणि नेत्यामध्ये भांडणं लावून देतात आणि तोच प्रकार आज घडला. खरं तर हे गाव पातळीवरलं भांडण होतं, हे समंजसपणे इथंच मिटलं असतं. आजही लोकांची भावना अशी आहे की एखाद्या सामान्य गरिबाच्या संकटात एवढे सगळे नगरसेवक आले असते का? एका चुकीच्या माणसाकरता तुम्ही सगळे यंत्रणा राबवता, तर मग भविष्यात तुम्ही आमच्या ह्या अशा योजनाकरता धावत पळत येणार आहात का? मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुणे शहरातील CBSE, ICSE बोर्डच्या शाळांनी मनमानी पद्धतीने शालेय फीमध्ये 10 ते 20% वाढ केली आहे. महापेरेटेसच्या वतीने या फी वाढीचा निषेध केला असून पुणे महापालिकेच्या शिक्षण प्रमुख शुभांगी चव्हाण यांच्या विरुद्ध बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. नेहमीप्रमाणे याही वर्षी पुन्हा एकदा शहरातील CBSE, ICSE बोर्डाच्या शाळांनी मनमानी पद्धतीनं शालेय फीमध्ये 10 ते 20% वाढ केली आहे. महापेरेडच्या वतीनं या फी वाढीचा निषेध करण्यात आला आहे. शिक्षण सचिव, पुणे महापालिकेच्या शिक्षण प्रमुख शुभांगी चव्हाण यांच्यावरती बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. शहरातील विगबोअर, स्प्रिंगडेल, ह्युमॅन्युअल, DY पाटील स्कूल, पिंपरी, सिल्वर किड्स या शाळांनी मनमानी पद्धतीनं फी वाढ केली आहे. ते राज्य सरकारला सुद्धा जुमानत नाहीयेत. शिवाय यांना शिक्षण विभागातील अधिकारी पाठीशी घालतायत. PT, वह्या, पुस्तकं, ड्रेसच्या नावाखाली पैसे उकळले जात आहेत. त्यामुळे आता महापेरेड्सच्या वतीनं या विरोधामध्ये तीव्र लढा उभारण्यात येणार आहे. फीचं धोरण म्हणजे सर्वप्रथम पालक वर्षानुवर्ष एज्युकेशन डिपार्टमेंटच्या दारामध्ये स्वतःचा हक्क मागण्यासाठी जात आहेत. कारण त्याचं असं
की दरवर्षी जे बेकायदेशीरपणे फी वाढ होती आहे बिना PTA अप्रूव्हलच्या, बिना डिव्हिजनल फी रेग्युलेटरी कमिटीच्या अप्रूव्हलच्या, आणि इतर वेळेला शाळा काय करतात, कोर्टातनं ऑर्डर्स अमेंड करून आणतात ज्याच्यामध्ये परमिशन आणतात की आम्हाला ह्या शैक्षणिक वर्षी फी वाढ करण्याला परमिशन द्यावी. पण ह्यावेळेस तसंही नाही झालेलं, म्हणून ह्या शैक्षणिक वर्ष 17-18मध्ये अशा बऱ्याच शाळा आहेत अनगिनत, विबग्योर, स्प्रिंगडेल, ज्ञानगंगा, त्याच्यानंतर इमॅन्युअल मार्थोमाइट्स, सिल्वर क्रेस्ट, अशा भरपूर शाळा आहेत ज्याच्यामध्ये ह्या शैक्षणिक वर्ष 17-18मध्ये फी हाईक बिना कोणत्याही अप्रूव्हलच्या केली गेलेली आहे. 3 वर्ष झालेत कमीत कमी, असं तर धोरण 15 ते 20 वर्षापासून चालू आहे आणि पालकांना न्याय नाही आहे. पण ह्या 3 वर्षापासून आम्ही एज्युकेशन खात्यामध्ये वारंवार जातोय, दार ठोठवतोय. एव्हरी टाईम सगळे हे अधिकारी हे ॲब्स्कॉन्डिंग असतात. 10 एप्रिलला आम्ही 2 ऑर्डर आणल्या टेमकरांकडनं, डेप्युटी डायरेक्टर. त्यांनी अशा 2 ऑर्डर काढल्या की सर्वप्रथम शैक्षणिक वर्ष 17-18ची जी फी हाईक आहे ती रोखणं, आणि दुसरी ऑर्डर म्हणते की ज्या शाळेमध्ये, ज्या इंटरनॅशनल स्कूल्समध्ये इल्लिगल पुस्तकांची विक्री व युनिफॉर्म्सची विक्री आढळली जाईल त्या शाळेंवर सक्त कार्यवाही करण्यात येईल. आता आम्ही काय केलं, या 6 अधिकाऱ्यांवर काल आम्ही बन गार्डन पोलीस स्टेशनमध्ये FIR लॉन्च केलेली आहे. आता आम्ही बघतो की पोलीस स्टेशन आमचं FIR घेतं की रिफ्यूज करतं. न्याय इथेच. पुढची दिशा आमची साधी सोपी आहे की प्रशासनाला, शासनाला आम्ही वारंवार विनंत्या करूनही ज्या काही गोष्टी शासकीय नियमात आहेत आणि कायद्याला धरून आहेत त्याची अंमलबजावणीच होत नाही आहे. ह्या शासनानं आणि प्रशासनानं लक्षात घ्यावं की ह्याच मातीमध्ये शिवाजी महाराज जन्मले होते, ह्याच मातीमध्ये शहीद भगतसिंगांसारखी लोकं होती. त्यांचाच वारसा आम्ही पुढे चालू. ह्या प्रशासनाला आणि ह्या शासनाला इथनं मुळासकट आम्ही उपटून काढून टाकून फेकून देऊ. प्रसंगी सर्व पालक रस्त्यावरती उतरायलाही मागे पुढे पाहणार नाहीत. शासनाला मी पुन्हा एकदा विनंती करतोय की पालकांचा जो काही हा आक्रोश आज बघतोय, काल ह्या तुमच्या चुकीच्या धोरणांमुळे आमचा बळीराजा संपवण्याच्या मार्गावर तुम्ही आहात. आज तीच वेळ पालकांवरती तुम्ही येऊ घातलेली आहे. तशी वेळ आम्ही जे कोणी कार्यकर्ते आहोत येऊ देणार नाही. रस्त्यावर उतरू आणि या शासनाला आणि प्रशासनाला पळताभुई थोडी करू. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विविधतेनं नटलेल्या आपल्या या आंबेगाव तालुक्यात आधुनिकतेची एक नवीन भर पडली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातील लक्ष्मी उद्योग समूहाचे एकमेव पहिले ग्रामीण भागातील ब्रँडेड कपड्यांचं शोरूम म्हणजेच सिलाई सिल्वर लीफ. आता आपल्या मंचरमध्ये लग्नाचा बस्ता असो व सणासुदीची खरेदी, आता ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी कुठे लांब जाण्याची गरजच नाही. सर्व काही उपलब्ध आहे आपल्या मंचरमध्ये, आणि तेही अगदी परवडणाऱ्या दरात. सिलाई सिल्वर लीफच्या शुभारंभानिमित्त खास आपणा सर्वांसाठी घेऊन येत आहोत न भूतो न भविष्यती अशी महिला वर्गांसाठी धमाकेदार ऑफर. आता फक्त 151 रुपयामध्ये 2 साड्या. हो, फक्त 151 मध्ये घेऊन जा 2 साड्या, आणि त्याही ब्लाऊज पीस सहित. त्याचबरोबर इतर कपड्यांच्या खरेदीवर एकावर 2 फ्री आणि 2 खरेदीवर तब्बल 5 कपडे फ्री. तेव्हा मग त्वरा करा, आजच आपल्या सिलाई सिल्वर लीफला भेट द्या आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. लग्नाचा सुवर्ण बस्ता, साड्या, घागरा, ड्रेसेस, जोधपुरी, शेरवानी, सूट, सलवार कुर्ता, जीन्स, टी-शर्ट्स आणि शर्ट्स अशा सर्व ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी खास आपल्या सर्वांसाठी तत्पर आणि विनम्र असे ग्रामीण भागातील मंचरमधील पहिले दालन म्हणजेच सिलाई सिल्वर लीफ. एकदा अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या. आमचा पत्ता सिलाई सिल्वर लीफ, मुक्काम पोस्ट मंचर, ST स्टँडच्या पूर्वेला, पुणे नाशिक हायवे लगत. सिलाई सिल्वर लीफ. World of Bridal. Salai World, the Kingdom of Wedding. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी.
सांगली पोलिसांचे व्यवहार आता कॅशलेस होणार आहेत. दंडाच्या पावत्या पॉस मशीनवर दिल्या जाणार आहेत. पोलीस महानिरीक्षकांच्या उपस्थितीत पोलीस ठाण्यांना पॉस मशीनचं वाटप करण्यात आलंय. सांगली जिल्ह्यामध्ये आता वाहतूक शाखेचा दंड आणि पासपोर्ट ऑफिस सहित अन्य करांचा भरणा हा ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. यासाठी सांगली पोलिसांकडे 28 पॉस मशीन्स प्राप्त झाली आहेत. या मशीन्सद्वारे सर्व प्रकारचे दंड हे आता ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहेत. दंड भरल्यावर लगेचच वाहनधारकांना दंडाची पावतीही दिली जाणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शक कारभारास हातभार लागणार आहे. पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सांगली जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना पॉस मशीन्सचं वाटप करण्यात आलंय. दरम्यान यापुढे दारू पिऊन वाहन चालवताना अपघात झाल्यास ट्रक चालकावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला जाईल, असंही यावेळी विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केलंय. आज या ठिकाणी 15 पॉस मशीन्स कॅशलेस व्यवहार करण्यासाठी पोलीस स्टेशनसाठी आणि 38 ब्रेथ अनालायझर्स मशीन्स या पोलीस स्टेशन आणि ट्रॅफिक ब्रँचला देऊ केलेल्या आहेत. पॉस मशीन्स पोलीस स्टेशनला जे वेगवेगळे दंड आकारले जातात, वेगवेगळ्या सर्व्हिसेस आम्ही देतो, त्याची फीज घेतली जाते. त्याचबरोबर ट्रॅफिक ब्रँच स्पॉट फाईन करते, त्यासाठी या पॉस मशीनचा वापर होईल. 38 ब्रेथ अनालायझर्स मशीन्स या ट्रॅफिक ब्रँच आणि पोलीस स्टेशनला दिलेल्या आहेत. हायकोर्टच्या आदेशाप्रमाणे ब्रेथ अनालायझर मशीन प्रत्येक पोलीस स्टेशनला गेल्या पाहिजेत आणि हे उद्दिष्ट सफल करण्याच्या दृष्टीनं ही एक खूप चांगलं पाऊल आहे. निश्चितपणे या मशीनचा वापर आमचे कर्मचारी आणि अधिकारी ग्राउंडवर करतील, रस्त्यावरती करतील आणि ड्रंकन ड्रायव्हिंग हा खूप मोठा मिनेस आहे. आमच्या परिक्षेत्रामध्ये रोज 10 लोक ॲक्सिडेंट्समध्ये मृत्युमुखी पडत आहेत ऑन ॲन ॲव्हरेज. आम्हाला ही रस्त्यावरची शिस्त आणण्यासाठी या मशीन्सचा, या टेक्नॉलॉजीचा निश्चित फायदा होईल. CCTVचा प्रचंड फायदा आहे क्राईम डिटेक्शनसाठी, डेटरन्ससाठी आणि प्रिव्हेन्शनसाठी. त्या अनुषंगानं प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 3 पद्धतीनं CCTV कॅमेरे लावण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावर कॅमेरेसुद्धा लावलेले आपल्याला दिसून येतात. कोल्हापूरमध्ये 250 कॅमेरे लावलेले आहेत. मी एका छोट्या प्लेस अक्कलकोटला गेलो होतो, 70 कॅमेरे लावलेले आहेत. नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून CCTV लावणं, दुसरं DPDCच्या माध्यमातून त्याच्यासाठी फंड उपलब्ध करून देणं. आता ते गृह विभागाचा एक सेक्शन होता, त्यातला काढून टाकल्यामुळे आम्हाला DPDCमधनं सुद्धा पैसे यासाठी उपलब्ध होऊ शकतील. आणि तिसरं म्हणजे लोकांच्या सहभागातनं व्यापारी, इंडस्ट्रीज, वेगवेगळ्या हाऊसिंग सोसायटी याच्या माध्यमातून CCTV कॅमेरे लावण्याचा मोठा ड्राईव्ह पूर्ण रेंजमध्ये घेतलेला आहे. त्या माध्यमातून आम्हाला आईज आणि एअर्स म्हणजे डोळे आणि कान असल्याची या कॅमेऱ्यांची मदत होईल आणि त्याचा फीड ऑप्टिकल फायबरच्या केबल नेटवर्कसाठी वापरले जातात. त्याच्या माध्यमातून पोलीस स्टेशनला देऊन 24/7 त्याच्यावर मॉनिटरिंग करण्याचे प्रयत्न राहतील. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. पाथर्डी तालुक्यातील डोईफोडे वस्तीवरील मराठी शाळा जिल्ह्यातील पहिली टॅबलेटयुक्त शाळा बनली आहे. या शाळेतील स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण आणि विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा दर्जा आणि वैविध्य जास्त आशादायी असून ग्रामीण भागातील शैक्षणिक चळवळीला त्यामुळे अधिक बळकटी मिळते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले आहे. पाथर्डी तालुक्यातील डोईफोडे वस्तीवरील मराठी शाळा जिल्ह्यातील पहिली टॅबलेटयुक्त शाळा बनली आहे. दुर्गम आदिवासी भागातील 1ली ते 4थीचा पट अवघा 20 असून येथील उपक्रमशील शिक्षक पोपट फुंदे आणि जालिंदर पाखरे यांनी अथक परिश्रम आणि पदरमोड करत विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम केलंय. पहिलीतील विद्यार्थी 4थीच्या वर्गाचा अभ्यास विशेषतः गणित सोडवू शकतात. सर्वजण संगणक हाताळतायत. व्यक्तिमत्व विकासातही मुलं अग्रेसर आहेत. आरोग्य, खेळ, सामान्य ज्ञान यासह अभ्यासातील प्रगती पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. या शाळेतील स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण आणि विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालाय. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, उद्योजक भीमराव फुंदे, तहसीलदार नामदेव पाटील, गटशिक्षण अधिकारी शिवाजी कराड, शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ कराड, सरपंच कल्पना डोईफोडे, पोपट नरोटे, देवीचंद नरोटे, कल्पजित डोईफोडे, श्रीधर हंडाळ आदी प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी आदिनाथ शास्त्री महाराज आणि उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. रात्रीचा दिवस करून अध्यापन केलेलं आहे. सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांना त्यांनी आता सुरुवातीला सांगितलं, पहिली दुसरीचे विद्यार्थी चौथीचा अभ्यास करतात. ही त्यांची गुणवत्ता आहे. विद्या ही मस्तकामध्ये डोक्यात असावी लागते, धन हे हातात असावं लागतं. विद्या पुस्तकामध्ये सागरासारखी जरी असली आणि अक्षर ज्ञान जर नसेल तर ती विद्या कामा येत नाही. पुस्तकेषु च विद्या परहस्तेषु यद्धनम उत्पन्नेषु च कार्येषु न सा विद्या न तद्धनम. पुस्तकों में लिखी हुई विद्या वो काम में नहीं आती. पुस्तकात असलेली विद्या कामाला येत नाही वेळेवर गरज पडल्यानंतर. आणि दुसऱ्याजवळ असलेलं धन हे प्रसंगाला काम येईलच असं काही सांगता येत नाही. म्हणून पहिली दुसरीच्या विद्यार्थ्याच्या हृदयामध्ये मनामध्ये आज चौथी पाचवीचा अभ्यास सरांनी मोठे परिश्रम करून त्यांना हुशार निष्णात केलेला आहे, पारंगत केलेला आहे. आता साहेबांनी सांगितलं की जे 90% विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा खूप मी मोठा आहे, बढाई मारण्याची गरज नाही. विद्यार्थी माणसाने जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी म्हणूनच राहिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर एखादी गोष्ट ठरवली तर ती गोष्ट तुम्ही निश्चितच प्राप्त करू शकता असं मला वाटतं. म्हणून मी सांगत असतो की सर्टिफिकेट बघण्यापेक्षा माणसाकडे किती गुण आहेत, त्याच्याकडे किती कलागुण आहेत किंवा इतर कोणत्या कौशल्यामध्ये तो जास्त प्रावीण्य प्राप्त केला आहे हे आपण बघितलं पाहिजे. नेहमी मी एक उदाहरण सांगत असतो. अश्विनी नाचप्पा नावाची मुलगी. आपल्याला अडचणी खूप येतात आयुष्यामध्ये, बऱ्याच अडचणी येतात, पण त्या अडचणीकडे तुम्ही जास्त त्याचा बाऊ केला नाही पाहिजे, सकारात्मक दृष्टीनं पुढे गेलं पाहिजे. यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे म्हणाले की शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि प्रशासन यांनी एकत्र येत शैक्षणिक कार्यामध्ये दिलेल्या योगदानामुळे होणारे परिवर्तन डोईफोडे वस्ती शाळेमधून दिसून आलंय. जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन आता पालकांनी बदलायला हवाय. खरं तर 20 मुलांची शाळा, परंतु तिथं सुद्धा आपण एका उत्साहामध्ये आपण हा वार्षिक स्नेहसंमेलनांचा कार्यक्रम करून मुलांच्या कलागुणांचा, आविष्काराचा प्रदर्शन करण्याचा जो निर्णय घेतला तो माझ्या दृष्टिकोनातून सुद्धा खूप स्तुत्य आहे. खरं तर मला नेहमीच वाटतं की शिक्षण सर्वव्यापी बनलं पाहिजे. शिक्षणामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या मुलामुलींना आपण दिल्या पाहिजेत आणि त्यामध्ये केवळ पुस्तकी शिक्षण यांचा समावेश नसून त्याच्यामध्ये पर्यावरणाचं शिक्षण असेल, व्यवहाराचं शिक्षण असेल, संस्काराचं शिक्षण असेल, कलेचं शिक्षण असेल, क्रीडा खेळाचं शिक्षण असेल, अशा अनेक बाबी त्यामध्ये आपल्या समाविष्ट होतात, ज्यामुळं शिक्षण हे सर्वव्यापी बनतं. शिक्षण हे आपल्या कलागुणांना सुद्धा वाव देणारं बनतं आणि त्यामधून शिक्षणाचा आनंद आणि शिक्षणातून एकंदर होणारा उपयोग या सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य करणं शक्य होतं. खरं तर मला आनंद आहे की हे टॅबलेट स्कूल म्हणून ही जिल्हा परिषदची शाळा आपण या ठिकाणी अस्तित्वात आलेली आहे. गावाचं, गावच्या सगळ्या सरपंचासहित सगळ्या मान्यवरांचं सुद्धा यासाठी मला अभिनंदन केलं पाहिजे की या सर्वांनी आपल्या सहभागामधून, आपल्या लोकवर्गणीमधून, आपल्या श्रमदानामधून शाळेमधली प्रत्येक गोष्ट चांगली करण्याचा, आदर्श करण्याचा, उत्कृष्ट करण्याचा जो इथल्या शिक्षक वृंदाने केलेला प्रयत्न आहे त्याला खऱ्या अर्थानं साथ दिली, सहकार्य केलं, योगदान दिलं. आम्हाला हेच आवश्यक आहे की आपल्याला सर्वांना कळणं, जी शाळा बंद पडण्याच्या अवस्थेत होती तिथं आलेल्या शिक्षकांमुळं इथलं शिक्षण सर्वव्यापी होत असताना, आनंददायी होत असताना तिथल्या पालकांनी, तिथल्या ग्रामस्थांनी, तिथल्या मान्यवरांनी आपल्या सर्व कृतीमधून आणि आपल्या सर्व या योगदानामधून त्याला प्रोत्साहन दिलं आणि खऱ्या अर्थानं आमच्या मुलामुलींचं शिक्षण आनंददायी करण्याचा प्रयत्न केला. किती मुलं शाळेमध्ये आहेत आणि किती मुली शाळेमध्ये आहेत हे महत्त्वाचं नसून शाळेतलं शिक्षण कसं आहे, त्याचा दर्जा कसा आहे, त्यामधून खऱ्या अर्थानं मुलांची गुणवत्ता कशी वाढली जाते
हे आम्हाला जास्त महत्त्वाचं आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य कल्पजित डोईफोडे यांनी केलाय, तर पोपट फुंदे यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानलेत. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधकांनी रान उठवले असताना आता खुद्द सत्तेत असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही सरकारच्या शेतीविषयक धोरणांवर सडकून टीका केली आहे. दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे घेण्यात आलेल्या शेतकरी कर्जमुक्ती मेळाव्यात खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर सडकून टीका करताना आधीच्या सरकारला 15 वर्षांनंतर माज आला, पण आत्ताच्या सरकारला तर 2.5 वर्षातच माज आलाय असे सांगत आता हा माज शेतकरीच उतरवतील असा घणाघाती हल्ला चढवलाय. शेतकऱ्याचा 7 कोरा झाला पाहिजे असं ते म्हणायचे. आता म्हणतात की शेतकऱ्याचं कर्ज संपलं तर ते आत्महत्या करणार नाही याची खात्री काय? तुम्ही असं निपजलं अशी आम्हाला खात्री नव्हती, नाही तर आम्हीच तुम्हाला वर दिलं नसतं. मग कुणी कुणाची खात्री देता येते काय? ठेवला आम्ही विश्वास. विरोधी पक्षात आहेत, चुणचुणीत आहेत, जरा आपल्या बाजूला बोलतात, ह्यांना जरा ताकद देऊन बघावी, आधी ज्याला मस्ती आली जरा त्यांची मस्ती उतरावी, माज उतरावा. तर हे त्यांच्यापेक्षा जास्त, त्यांना 15 वर्षांनी माज आला, यांना 2.5 वर्षातच माज आला. पण भावांनो, यांना जर माज आलेला असेल तर माझावर आलेल्याची माज कशी उतरायची याची सगळ्यात ताकद शेतकऱ्यालाच असते, हे त्यांनी लक्षात ठेवावं. आणि याचा माज काढण्याची ताकद आमच्या मनगटामध्ये आहे. आम्ही काय असं घाबरलेलं नाही, आम्ही काय धीर सोडलेला नाही. पुढे बोलताना त्यांनी विरोधकांच्या संघर्ष यात्रेचाही खरपूस समाचार घेताना आत्ताचे सरकार हे शेतकऱ्यांमुळे निवडून आले असून आता आम्हाला सरकारमध्ये ठेवायचे की नाही हे आता त्यांनी ठरवावे असा इशाराही त्यांनी दिलाय. म्हणजे सत्तेत असताना शेतकऱ्याला विसरायचं आणि विरोधी पक्षात झाल्यानंतर मात्र शेतकऱ्यांची आठवण ते आवर्जून. आता संघर्ष यात्रा काढणाऱ्यावर ही वेळ का आली, उन्हातानात संघर्ष यात्रा काय, त्यांना ऊर सोसते काय? अजिबात सोसत नाही. पण तरी सुद्धा संघर्ष यात्रा काढायला लागलेत का? तर त्यांना माहित आहे की या शेतकऱ्यांच्या बाजूला गेलं तरच कुठेतरी पुन्हा काहीतरी आशेची किरण दिसत आहेत, त्याचं काय खरं नाही. म्हणून ती संघर्ष यात्रा काढायला. आम्ही या राज्यकर्त्यांच्याकडे काही भीक मागत नाही. माझी भाषा कालही तीच होती, आजही तीच आहे. मी भाषा बदलणार नाही. कालही मी शेतकऱ्यांच्याच बाजूने बोलत होतो आणि आजही मी शेतकऱ्यांच्याच बाजूने बोलतोय. मगाशी रवीने उल्लेख केला त्या पद्धतीने होय, आधीचं सरकार पराभूत करून दुसरं सरकार आणण्यामध्ये आमचा सिंहाचा वाटा आहे हे सांगायलाही आम्हाला अभिमान वाटतो. पण याचा अर्थ या सरकारचे आम्ही गुलाम आहोत असं कोण म्हणत असेल तर ते आम्हाला मान्य नाही. आम्ही त्यांचे मालक आहोत, गुलाम नाही. आणि शेतकऱ्यांच्या बाजूचं धोरण राबवायचं या अटीवर यांना आम्ही निवडून आणलेलं आहे. तेव्हा आम्हाला बरोबर ठेवायचं का नाही त्यांनी ठरवावं. नको असेल तर काढून टाकावं, काय माझं म्हणणं नाही. आम्हाला काही सत्ता नसली तर आम्ही लगेच आत्महत्या करणार आहे अशातला काय भाग नाही. आम्ही काय रवी काय पाहिजे दिवा आता घेलेला आहे. आता कशाला चिंता करताय? तेव्हा मी आता या शेतकऱ्यांचा 7 कोरा करण्यासाठी आरपारची लढाई सुरू केलेली आहे. आणि या लढाईचा निर्णय एकच आहे, एक तर शेतकऱ्याचा 7 कोरा होईल, नाहीतर ज्यांनी शेतकऱ्याचा 7 कोरा केला करतो असं आश्वासन दिलं पण तो फसवलं त्यांचा नायनाट होईल. हे 2च उत्तर आहे, आपण देऊ शकता, दुसरं काही नाही शकत. रवी तुपकर यांनी बोलताना शेतकऱ्यांसाठी आता तृतीय पंथी सुद्धा सरसावले असून काही शेतकरी मात्र अजून मूग गिळून गप्प असल्याची टीका केली आहे. साहेब पुण्यात पत्रकार परिषद घेतली हेजड्यांनी आज, आणि त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी 2 मे पासून आम्ही राज्यभर आंदोलन करणार आहे. आपण मी विषय ठेवू नका साहेब म्हणतात, काढून टाका उद्यापासून. आपण मी त्यांच्यात सामील होऊ, तुम्ही आगे बढ़ो, हम तुम्हारे पीछे है. अरे हे का हसायची गोष्ट आहे? कारण लाज वाटायला पाहिजे ना आपल्याला.
ते हिजडे जर आंदोलन करायला लागले तर आपले म्हणतील करू द्या, त्याच्याकडून जमून घेऊ आपलं, पण बाहेर पडू नका. भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग मेरगळ यांनीही भाजप सरकारला घरचा आहेर दिला असून सरकारच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली आहे. काय केलं होतं आम्ही मागितला होता शेतकऱ्याच्या उसाला बाजारभाव, आणि म्हणून 2002 पासून ते 2017 पर्यंत प्रत्येक महिन्याला आजपर्यंत हजारो दिवस त्या बारामतीच्या सेशन कोर्टामध्ये आम्हाला थांबावं लागतं. ही शोकांतिक आहे. म्हणजे गिरीश भाऊ ज्यावेळेस विरोधामध्ये होते त्यावेळेस माझ्या हाताला धरून त्या सामाजिक न्याय मंत्रालयामध्ये खेट्या मारत होते की यांच्यावरची केस मागं घ्या. मग आता आमचं मंत्रिमंडळ, आमचा मुख्यमंत्री, तुम्ही काय झोपा काढताय का? अरे पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटना होती म्हणून तुमचे आमदार आणि खासदार आले. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटना तुम्हाला जर खांद्यावर घेतलं नसतं तर भाजपचं कमळ कुठल्या तरी सडक्या नदीमध्ये वाहून गेलं असतं. पुणे जिल्हा आणि दौंड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा शेतकरी कर्जमुक्ती मेळावा आयोजित केला होता. यासाठी भानुदास शिंदे आणि सरफराज शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. अब्बास शेख, C24 तास, दौंड. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सर्व स्तरातून मागणी होतीये. आता तृतीयपंथीही शेतकऱ्यांसाठी पुढे आलेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना 1001 पत्र पाठवून येत्या 2 मेला 1 दिवसाचे अन्नत्याग आंदोलन ते करणार आहेत. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सर्व स्तरातून सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडलं जात आहे. विरोधी पक्षांच्या मार्फत संघर्ष यात्रेच्या माध्यमामधनं कर्जमाफीची मागणी केली जाते. आता शेतकऱ्यांसाठी तृतीयपंथी पुढे आलेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना 1001 पत्र पाठवून येत्या 2 मे रोजी 1 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. आयोजक मोनाली वाव्हाळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. मी अंबिका गाब्रेल. आम्ही शिकलेले आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिकलेले असल्यामुळे आम्ही रोज बातम्या बघतो किंवा पेपर पण वाचतो. तर पेपरमध्ये रोज म्हणजे जे शेतकऱ्यांचं आत्महत्याचं प्रमाण किंवा कोण आंदोलन वगैरे करतं हे दररोज टी व्हीवरती दाखवतात किंवा पेपरमध्ये येतं. तर मग हे लोक एवढं आंदोलन करतात तरी काही होत नाही आहे आणि आम्ही एक समाजाचा वेगळा घटक आहे. तर मग आपण यांच्यासाठी काय केल्यावर काय होतं आहे का हे आमच्या डोक्यात संकल्पना आली व ह्या चांदनीताई आणि आम्ही दोघींनी असं ठरवलं की आपण सुद्धा या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे सरकारला असं सांगायचं आहे, जर कर्जमाफी नाही करत तर त्यांच्या मालाला योग्य हमी भाव द्यायला पाहिजे. शेतकरी माल आणून विकतात, दलाल तो 4 पटीने विकतात, शेतकऱ्यांना त्याचे कमी पैसे मिळतात. ओके, शेतकरी एवढं म्हणजे शेतात पिकवतो, राबतो आणि त्याच्या मालाला योग्य हमीभाव नाही का, तो शेतकऱ्याला तेवढा खर्च पण येतो. कीटकनाशके, बी बियाणे, पाण्यासाठी वीज, हा सगळा शेतकऱ्यांना खर्च येतो पण त्याला प्रॉफिट नाही होत तेवढा. हो, बरोबरच नाही. जर शेतकरी संपावर गेला, शेतकऱ्यांनी अन्नधान्य पिकवलं नाही तर जास्तीत जास्त गरीब लोकांना याचा फटका बसेल. गरीब जनता त्यांना काय, ते जे पैशावाले लोक आहेत ते कुठूनही बाहेर देशातून धान्य मागवून खातील, पण गरीब जनता काय करणार आहे, त्यांचेच हाल होणार आहेत ना. सध्या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे. शेतकरी संपावर जाण्याची वेळ आली आहे. जर शेतकरी संपावर गेला तर या देशामध्ये नागरिकांवर अन्नासाठी भटकंतीची वेळ येईल. त्यामुळे आता शेतकऱ्याला वाचवण्याची गरज आहे. यासाठी सर्वांनीच पुढे आलं पाहिजे. त्यामुळे तृतीयपंथी यांनी पुढाकार घेतलाय. शेतकऱ्यांचे जसे हाल सुरू आहेत तशीच काहीशी अवस्था तृतीयपंथीयांची झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना ही पत्रे पाठवून कर्जमाफी करावी अशी मागणी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची जर कर्जमाफी सरकार करत नसेल तर मग शेतकऱ्याचं दुःख आणि आमच्या तृतीयपंथीयांचं जे काही दुःख आहे ते एकच आहे. पण तुम्ही थोडा 2 मिनिटासाठी विचार करा. आत्ता आम्ही इथं बसलोय, आम्ही आमचं दुःख विसरून आम्ही बसलेलो आहोत, बरोबर. शेतकऱ्यांनी जर शेतात धान्यच पिकवलं नाही, काय खाणार आपण? आम्ही तरी कसे जगणार ना जर शेतकऱ्यांनी काही पिकवलंच नाही.
तर मला असं सांगायचं आहे की सरकारने जर शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्णपणे केली आणि कोणत्या शेतकऱ्यांची केली, जे शेतकरी ज्यांची उपजीविका शेतीवरतीच आहे, ज्यांचा उदरनिर्वाह शेतीवरतीच आहे, त्यांची पूर्णपणे कर्जमाफी करावी. जर उत्तर प्रदेशमध्ये जर योगी महाराज जर एवढी कोट्याची कर्जमाफी करत असेल, त्यांनी आधी काहीतरी प्री प्लॅन केलाच असेल ना, की आपण इथून नाही तर तिथून काहीतरी त्रुटी काढू, इथून नाही तर तिथून भर घालू. तुम्हीही प्री प्लॅन करा, तुम्हीही काहीतरी करा. ठीक आहे, हे झालं शेतकऱ्यांचं. शेतकऱ्यांचं दुःख आणि तृतीयपंथीयांचं दुःख थोडंसं सारखंच आहे म्हणता येईल सर आपल्याला. मागून किंवा नाचगाणं करून किंवा जर समजा मी स्पष्टच बोलते, प्रॉस्टिट्यूशन करून आमचा उदरनिर्वाह चालत असतो. तर तिथंच जर आम्हाला काही मिळत नसेल तर मग आमचा जगण्याचा अर्थ काय? मग चाइल्ड डेव्हलपमेंटच्या ज्या आपल्या पुण्याच्या प्रमुख आहेत त्यांनी असं खूप काय सांगितलं की हां ह्यांना हे आहे, ह्यांना ते आहे. कुठली योजना लागू केली सांगा तुम्ही आत्ता तृतीयपंथीयांना? आधार कार्डचं एक उदाहरण घ्या. आपल्याकडे आज ते आलेले आहेत मेघना. आधार कार्डवरती तिला जेंडर फिमेल म्हणून लावतंय. जिथं ज्यावेळेस आम्ही तिथे भांडलो, आम्ही झगडलो की नाही तृतीयपंथी म्हणून तुम्ही तिथे जेंडर लावा, इतर पण नाही तृतीयपंथी म्हणूनच लावा, तेव्हा कुठं तिचं तृतीयपंथी म्हणून आधार कार्डवरती हे झालेला. मग तुम्ही दुर्लक्षच करत आलात ना या आमच्या कम्युनिटीला. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. राहुरी शहरातील ॲक्सिस बँकेच्या ATM मशीनमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एका अल्पवयीन मुलाला 30,000 रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. राहुरी शहरातील ॲक्सिस बँकेच्या ATM मशीनमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने हातचालाकी करत एका अल्पवयीन मुलाला 30,000 रुपयांना गंडा घातल्याची घटना 22 एप्रिल रोजी सकाळी घडली आहे. शहरातील गाडगे महाराज आश्रम शाळा येथील रहिवाशी असलेला सौरभ संजय सूर्यवंशी वय 16 वर्षे हा मुलगा पैसे काढण्यासाठी 22 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेदरम्यान राहुरी बस स्थानक समोरील ॲक्सिस बँकेच्या ATMमध्ये गेला होता. यावेळी सौरभला पैसे काढणे जमत नसल्याने त्याच्या मागे रांगेत उभा असलेल्या एका भामट्याने तुला पैसे काढून देतो असे म्हणून सौरभ जवळील ATM कार्ड घेतले आणि त्याला मशीनमधून 10,000 रुपये काढून दिले. यावेळी त्या भामट्याने हातचालाकी करून ATM कार्डची अदलाबदल केली. सौरभ 10,000 रुपये घेऊन घरी गेला तेव्हा ATM कार्ड बदली झाल्याचे त्याला समजले. सौरभने तातडीने आपल्या आईला सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत सदर भामट्याने सूर्यवंशी यांच्या खात्यावरील 30,000 रुपये काढून पसार झाला होता. सदर भामट्याने आपल्याला 30,000 रुपयांना गंडा घातल्याचं लक्षात येताच सूर्यवंशी यांनी पोलिसात धाव घेऊन गुन्हा दाखल केलाय. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार उजे हे करतायत. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. बातमीपत्रात पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हस्तगाव येथे 5 ठिकाणी सशस्त्र दरोडा. दरोडेखोरांच्या मारहाणीत एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी. पाणी वाटपावरून येवले आखाडा येथे 2 स्थानिक नेत्यांच्या जिरवाजिरवीच्या राजकारणात नागरिकांचे हाल. सांगली पोलिसांचे व्यवहार आता कॅशलेस. दंडाच्या पावत्या देणार पॉस मशीनवर. आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तृतीयपंथी सरसावले. 2 मेला 1 दिवसाचे करणार अन्नत्याग आंदोलन. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.